नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागात आपण आज पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी वेश बदलून का होईना पण अंजलीच्या घरात आलेले असतात आणि आता ते स्वयंपाक करून अंजलीला पोटभर जेवू घालतात. अंजली पोटभर जेवते आणि ताट ठेवून देताना म्हणते, थँक्यू, तुमच्यामुळे आज वेगळं काहीतरी पण पोटभर जेवले. मागं ईश्वरी अर्णवला हळू आवाजात म्हणते, आपला प्लॅन बढिया झाला सर. घरी गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते, बाबांच्या ओळखीचा एक स्केच आर्टिस्ट आहे, त्याने त्या बाईचं चित्र काढले, ज्या बाईने आईला खोटं सांगून त्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं. ते ऐकून अर्णव म्हणतो, मी पण येतो, कारण ती बाई कोण आहे हे जाणून घेण्यात मला पण इंटरेस्ट आहे. पण तिकडं वल्लरीने वॉचमनला पैसे खायला घालून ते स्केच मिळवलेलं असतं. त्या स्केचकडे बघत वल्लरी म्हणते, काहीही झालं तरी सुप्रियाचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं हे मी तुला कधीच कळून देणार नाही ईश्वरी. एवढं बोलून वल्लरी ते चित्र फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकते आणि तिथंच उधळून टाकते आणि भलतीच आनंदी सुद्धा होते. पण ह्या वल्लरीला असं का वाटतंय की चित्र परत बनवता येत नसतं म्हणून? किती चित्र फाडणारे ही वल्लरी. हे असलं करून काहीही उपयोग होणार नाहीये हे तिला आपण सांगू, पण ते कसं? तुमच्या कमेंट्समधून. मग लवकर कमेंट्स करून कळवा की आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे ते.